नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या तोरणपट्टीचा भाग 5 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण ओम, भाग 2 मध्ये चैतन्य, भाग 3 मध्ये मच्छिंद्र आणि भाग 4 मध्ये नाथाई हे नाव विणलेले आहे. आता भाग 5 मध्ये आपण नमः हे नाव विणणार आहोत. याची रुंदी मी 24 खांबाची घेतलेली आहे आणि आतापर्यंत आपले 108 लाईन विणून झालेले आहेत. आता आपण लाईन 109ला सुरुवात करणार आहोत. आता लाईन 109 मध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब आपले व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते पहिले 5 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. तर 5 खांब आपण व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 6 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते चॉकलेटी कलरचे पण मी 6 खांब टाकून घेते. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आहे 6 खांब टाकून झाल्याच्या नंतर आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकायचे आहेत आणि हा तिसरा अर्धा. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. तर परत लाईन 110 मध्ये परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब हे व्हाईट कलर टाकून घ्यायचे. ते परत मी 8 खांब टाकून घेते. हे 8 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत. दुसरा परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे पण आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि हा दुसरा. परत आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण 2 खांब टाकायचे. आता परत समोरचे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकायचे आहेत. ते मी 5 खांब व्हाईट कलरने टाकून घेते. तर हे लाईन 110 मधले आपले खांब 5 टाकून झालेले आहेत. परत आता लाईन 111 मध्ये आपल्याला परत खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे 5 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. हे 5 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 6 खांब घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 6वा खांब अर्धा घ्यायचा आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत 3 खांब टाकायचे. 1 2 आणि हा तिसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे आणि परत समोरचे जे 8 खांब राहिले आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. तर ह्या लाईन 111 मधल्या 8 खांब घालून झालेले आहेत. मग आता लाईन 112 मधली वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला परत 8 खांबे व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. मी टाकून घेते.
हे आपले 8 खांब घालून झालेले आहेत लाईन 112 मधली. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. एक आणि हा दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. हा तिसरा. तर परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. आणि परत समोरचे राहिलेले 9 खांब आहेत ते 9 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे. ते मी 9 खांब टाकून घेते व्हाईट कलरचे. हे 9 खांब व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. परत आपल्याला आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिल्या 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. तर आपल्याला परत म्हणजे एकूण 3 खांब इथं घालून घ्यायचे आहेत खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 13 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते 13 खांब मी टाकून घेते चॉकलेटी कलरचे. आपले 13 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत समोरचे जे 8 खांब राहिलेले आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. हे टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं न हे अक्षर तयार झालेलं आहे. आता परत आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे लाईन 114 मध्ये 8 खांब हे व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. ते मी 8 खांब परत टाकून घेते. 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला इथं 2 खांब चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचे आहेत. आता परत समोरचे जे राहिलेले 14 खांब आहेत ते 14 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं आता न अक्षर तयार झालेलं आहे लाईन 114 पर्यंत. आता लाईन 115ला सुरुवात करणार आहोत आपण. तर लाईन 115 मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते पहिले 5 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. हे 5 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. हा धागा मैत्रिणींनो आता बघा इथं सुटलेला आहे. आता ह्याचा व्यवस्थित पकडायचा आणि इतकं अंतर असं व्यवस्थित पकडून असं व्यवस्थित त्याच्यामध्ये म्हणजे हे असं ॲडजस्ट झालं पाहिजे. असं जर कमी रमी झाला तर अशी तोरणपट्टी आपली ताणल्या जाते. आता आपल्याला चॉकलेटी कलरचे 6 खांब घालून घ्यायचे आहेत. ते मी 6 खांब घालून घेते. आता हे आपले चॉकलेटी कलरचे 6 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब घालून घ्यायचे. आपण अक्षर म इंणार आहोत. आता हे मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर जर नवीन आले असताल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि जे यूट्यूबवर आता नवीन पिक्चर निघाले ते आपल्याला हाईपचं बटन दाबायचं आहे. हाईप पण करा. तर समोर आता हे 3 झाल्याच्या नंतर व्हाईट कलरचे परत आपण 2 चॉकलेटी कलरचे घालून घेतलेले आहेत. आता परत समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. हे आपले लाईन 115 मधले 8 खांब झालेले आहेत. परत आपण लाईन 116 मध्ये पण वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब ही व्हाईट कलरची टाकून घेतलेली आहे. परत आपल्याला इथं चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे.
मैत्रिणी, अजून तुम्हाला माझ्या चॅनलवर दुसरा कोणता व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता, किंवा एखादं तोरणपट्टीचं नाव किंवा दुसरा कोणताही व्हिडिओ तुम्ही सांगू शकता. तर परत आपल्याला 3 व्हाईट कलरचे झाल्याच्या नंतर 2 आता आपल्याला चॉकलेटी कलरचे खांब टाकून घ्यायचे आहेत. दोन खांब चॉकलेटी कलरचे झाल्याच्या नंतर परत आपल्याला 2 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे. आणि इनकाम हे काहीच अवघड नसतं. फक्त एकदा आपल्याला मुका खांब आणि खांब हे लक्षात आलं की सगळ्या गोष्टी येऊन जातात. आता हे 2 खांब आपण चॉकलेटी कलरचे टाकून घेतलेले आहेत. आणि आता परत समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. परत आता लाईन 117 मध्ये परत आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब हे आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. टाकून घेते. आता हे आपल्या पहिले 5 खांब लाईन 117 मधले घालून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 11 खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकायचे आहेत. आता मी 11 खांब चॉकलेटी कलरचे टाकून घेते. आपले 11 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आता लाईन 118 परत 118 मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. हे आपले 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. दुसरा परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे 2 खांब टाकायचे. आणि समोर जे राहिलेले 9 खांब आहेत ते 9 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. हे 9 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आता लाईन 119 म्हणजे मध्ये आता आपल्याला खालच्या साईडकडून 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. आणि परत समोरचे जे राहिलेले 13 खांब आहेत ते 13 खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते 13 खांब मी चॉकलेटी कलरचे टाकून घेते. आपले 13 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत समोर राहिलेले जे वरचे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. तर लाईन 119 मधले हे 8 खांब घालून घेतलेले आहेत. आणि परत लाईन 120 मधले पण वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे वरच्या 8 खांब आपण व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे 2 खांब टाकायचे आहेत. आणि परत समोर जे राहिलेले 14 खांब आहेत ते 14 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहे. ते मी 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. आता लाईन 121 मध्ये आपल्याला पहिले 6 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते 6 खांब मी टाकून घेते. आपले 6 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेट कलर टाकायचे.
परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. परत आता आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. आता परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण 2 खांब टाकायचे. सॉरी मैत्रिणींनो, इथं हे आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब नाही टाकायचे. इथं आपल्याला व्हाईट कलरचेच एकूण आता आपल्याला 12 खांब टाकायचे आहेत. ते 12 खांब मी टाकून घेते. हे 4 आणि हे वरचे 8 म्हणजे 12 खांब मी टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं न महा हे अक्षर तयार झालेलं आहे. आता परत आपल्याला इथे समोर 3 लाईन जे 122, 23 आणि 24 ह्या 3 लाईन आपल्याला आपण जे हे अंतर द्यायलो ते 3 लाईन टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या आता ह्या 3 लाईन म्हणजे 124 लाईन आपल्या विणून झालेल्या आहेत. आता आपण समोर स्वस्तिक हे मी विणून दाखवणार नाही, कारण आपण जशी स्टार्टिंग लाईन लिहिली त्याचप्रमाणे समोर पण विणायचे आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो. तर आपण याची रुंदी काढूयात. झाले 57 इंच. आणि परत हे समोर आपण स्वस्तिक काढणार आहोत, त्याचे आपल्याला परत हे 7.5 इंच, 57 आणि 7 आपले 64 इंच याची लांबी झालेली आहे. ही जर लांबी तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता. आपण जे ह्या 3 लाईन दिलेल्या आहेत त्या 3 लाईनमध्ये तुम्ही एक तुम्हाला जेवढी कमी करायची त्याप्रमाणे तुम्ही एक करू शकता किंवा 2 करू शकता कमी. म्हणजे 1 ठेवायची आणि 2 कमी करू शकता, किंवा 2 याचे अंतर तुम्हाला पाहिजे असेल तर 2 ठेवायच्या आणि 1 कमी करायची. आणि याची रुंदी पाहू शकता. आणि आपण जर साधी उलन घेतली तर याची रुंदी अजून कमी होते. याची रुंदी आहे 5.5 इंच आणि लांबी आहे 64 इंच. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.